तर ही गोष्ट आहे आर जखेडा नावाच्या एका लहान पण अत्यंत सुंदर गावातील एका मुलाची. गाव हे रेणापूर लातूर जिल्ह्यामधील आहे. तर तो जो मुलगा आहे हा आपल्या या गोष्टीमधील नायक आहे बरं का. आता जास्त वेळ न घेता आपण या बाळूच्या गोष्टीची सुरुवात करूया. चला तर मग. तर हा जो बाळू आहे ना अत्यंत धडधाकट होता. तो आपल्या आईसोबत त्या गावामध्ये राहत होता. नोकरी करणे त्याला आवडत नव्हते आणि धंदा करायचा म्हणलं तर जवळ पैसा नव्हता. मग काय, बाळूने टेन्शन घ्यायचं सोडलं. लोक जेवढं काम सांगितलं तेवढंच तो करू लागे. मग लोकांनी आपल्या बाळूचे नाव सांगकाम्या बाळू असे ठेवले. मग एके दिवशी त्याच्या आईने बाळूला त्याच गावात राहणाऱ्या बाळूच्या मामाकडे जाऊन येण्यास सांगितलं. मग काय, बाळू उड्या मारतच मामाकडे जायला निघाला. बाळूचा मामा त्याच गावात दुसऱ्याकडेला असणाऱ्या शेतात राहत असे. मग बाळूला त्याच्या मामाने 2 गोष्टी हिताच्या समजावून सांगितल्या आणि आपल्या बहिणीसाठी काही पैसे बाळूजवळ दिले आणि सांगितले, सांभाळून पैसे ने रे बाबा. बाळूने ते पैसे आपल्या हातामध्ये घेऊन तसेच ठेवले आणि त्याने आपल्या मामाचा निरोप घेतला आणि तो परत गावाच्या दिशेने चालू लागला. आपल्याच तंद्रीमध्ये मस्त असा बाळू उड्या मारत आणि गावामध्ये फिरत फिरत जाऊ लागला. अरे रे, पण रस्त्यात बाळूला कोणीतरी धक्का दिला आणि बाळूच्या हातातील पैसे कुठेतरी पडले. पण बाळूला ते लक्षात आले नाही. त्यानंतर बाळू आपल्या घराकडे निघाला. जेव्हा आईने त्याला विचारले मामाने दिलेले पैसे कुठे आहेत, तेव्हा बाळूच्या लक्षात आले की आपले पैसे कुठेतरी पडले. तेव्हा आईने बाळूला समजावून सांगितले की सांभाळून आणायचे म्हणजे खिशात ठेवून आणायचे. बाळूने लक्षात ठेवले की सांभाळायचे म्हणजे खिशात ठेवून आणायचे. यावेळेस बाळू परत आपल्या मामाकडे गेला. मामा थोडासा रागावला आणि यावेळेस मामानं एक मोठा तांब्या भरून दूध दिले आणि बाळूला समजावून सांगितलं की मागच्यासारखं करू नकोस, सांभाळून ने रे बाबा. यावर बाळूने हो असे सांगितले आणि मामा तिथून निघून गेल्यावर बाळूला आठवलं की सांभाळून न्यायचं म्हणजे खिशात ठेवूनच न्यायचं. मग काय, बाळूने दुधाचा संपूर्ण तांब्या आपल्या खिशात ओतून दिला आणि बाळू घराकडे रिकामा तांब्या घेऊन निघाला. आता मात्र हद्द झाली. रिकामा तांब्या बघून आईनं कपाळावर हात मारून घेतला आणि बाळूला समजावून सांगितलं की बाळू, अरे सांभाळून आणायचं होतं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं होतं. आता बाळूच्या लक्षात आले की सांभाळून आणायचं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं. यावेळेस मामाने बाळूला एक मोठा असा लोण्याचा गोळा दिला आणि सांगितलं, सांभाळून ने रे बाबा. मग काय, बाळू निघाला लोण्याचा गोळा घेऊन. मग अचानक बाळूला आठवलं की आईने आपल्याला सांगितलं आहे की सांभाळून न्यायचं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं. मग काय झालं, बाळून लोण्याचा तो मोठा गोळा आपल्या डोक्यावर ठेवला आणि गावातून निघाला. लोण्याचा तो गोळा बाळूच्या डोक्यावर बघून लोक हसायला लागले. पण बाळूने तिकडे लक्ष दिले नाही आणि तो चालतच राहिला. झालं असं की उन्हामुळे तो लोण्याचा गोळा वितळला आणि ते सर्व लोणी बाळूच्या डोक्यावर आणि कपड्यावर ओघळले. आई परत बाळूला रागवली आणि त्यानंतर समजावून सांगितलं की बाळू सांभाळून आणायचं होतं म्हणजे केळीच्या पानात गच्च बांधून त्यावर पाणी शिंपडून आणायचं. आता बाळूने पक्क लक्षात ठेवलं की सांभाळायचं म्हणजे केळीच्या पानात गच्च बांधून त्यावर पाणी शिंपडून आणायचं. आता यावेळी मामांनी बाळूला उत्तम दर्जाचे कुत्र्याचे पिल्लू दिले आणि सांगितलं, हे कुत्रं सांभाळून ने आणि विकून 4 पैसे कमव. बाळूच्या लक्षात होतं सांभाळून न्यायचंय. मग काय, स्वारी गेली केळीच्या वनात आणि तेथील केळीचे पाने कापू लागला आणि त्यानंतर त्या बिचाऱ्या कुत्र्याच्या पिल्याला त्याने त्या केळीच्या पानात गच्च बांधले आणि डोक्यावर ठेवून बाळू निघाला. ते कुत्र्याचे पिल्लू आतून कुई कुई असे ओरडत होतं. घरी पोचल्यावर आईने ते गाठोडे खाली ठेवून सोडले तर ते घाबरलेले पिल्लू बाहेर आले आणि लगेच त्या पिल्लाने तिथून धुम्म ठोकली आणि पळून गेले. मग आईने बाळूला समजावून सांगितले की बाळू सांभाळून आणायचं होतं म्हणजे खांद्यावर ठेवून आणायचं होतं. आता मात्र बाळूने पक्के लक्षात ठेवले की सांभाळून आणायचं म्हणजे खांद्यावर ठेवून आणायचे. यावेळेसही मामा थोडा रागावला
आणि त्यानंतर त्याने बाळूला एक उमदे असे गाढव दिले आणि सांगितले सांभाळून ने आणि याला भाड्याने देऊन पैसे कमव. यावेळेस काहीही झाले तरी सांभाळून न्यायचे असे ठरवले होते. मग त्याला आईचे शब्द आठवले आणि पुढच्याच क्षणी बाळूने गाढवाच्या पोटाखाली मान घातली आणि गाढवाला खांद्यावर घेतले आणि बाळू चालू लागला. गाढव ओरडत होतं, लाथा झाडत होते, पण बाळूने अजूनच त्याला घट्ट पकडले. हा सर्व प्रकार बघून गावातील लोक खूप मोठ्याने हसत होती. हा सर्व गोंधळ ऐकून एका मोठ्या घरातील मुलगी खिडकीत येऊन ओरडू लागली, बाबा बाबा लवकर इकडे या. तिचे वडील धावतच आले. ती मुलगी लहानपणापासून बोलू शकत नव्हती. डॉक्टरनी सांगितलं होतं की जेव्हा ती खूप हसेल तेव्हाच ती बोलेल. खूप प्रयत्न करून ही त्यांना यश मिळाले नव्हते. पण आज बाळूमुळे आपली मुलगी बोलू शकली याचा खूप आनंद त्या वडिलांना झाला. मग काय, त्यांनी बाळूला बोलावून घेतलं आणि खूप पैसा व घोडा देऊन बाळूचा त्यांनी सन्मान केला.